ही समाजाला झालेली खूप मोठी हानी आहे आणि आज त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संत शिरोमणी नरहरी भवन नागपूर येथे भारतीय स्वर्णकार समाज राष्ट्रीय समिती व नागपूर शहर समितीतर्फे श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाला भारतीय स्वर्णकार समाजाचे कार्याध्यक्ष सन्माननीय ओंकारेश्वरजी गुरव हे उपस्थित आहेत। आजच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात त्यांनी अध्यक्षस्थान भूषवावं असं मी त्यांना विनंती करतो। तसेच झाडे स्वर्णकार सेवा समाजाचे नागपूर शहराचे अध्यक्ष सन्माननीय नरेशजी मस्के हे सुद्धा आजच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। नागपूर शहराचे भारतीय स्वर्णकार समाजाचे शहर अध्यक्ष विकासजी डोंबळे हे सुद्धा आजच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। केंद्रीय समितीचे धनराजजी उज्जैनकर, आपले हिरेनजी चित्रे नागपूर शहराचे हे सुद्धा आजच्या श्रद्धांजली सभेला उपस्थित आहेत। मी ओंकारेश्वरजी गुरव आणि नरेशजी मस्के तसेच बाकीच्यांना विनंती करतो की आपण प्रफुल्लजी यांना फूल अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करावी। कार्यक्रमात झाडे स्वर्णकार सेवा समाज संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय नरेशजी मस्के हे आज आपले विचार प्रकट करतील। आपले प्रफुल्लजी चावले म्हणजे हा नाव नागपुरात पहिल्यांदा दिनेश भाऊनं आणलं आणि आमच्याकडे जेव्हा दिनेश भाऊनं आमच्याकडे काम सोपवलं त्यांना दिनेश भाऊनं फोन केला। त्यांनी दिनेश भाऊ आमच्याकडे आले आणि बोलले की असं असं आपल्याला करायचं आहे। तर मी अमोलजी दिनेश राजूभाऊ आम्ही सर्व लोक मिळून जाण्या ते एक कॅन्सर पेशंट होते, त्याला दवाखान्यात नेलं आणि तिथे खूप सारा जे बी त्याला सहयोग होता त्यांनी हॉटेल करून दिला, मी रूम करून दिला तिथे आणि 15 दिवस महिनाभर ट्रीटमेंट घेतला। पण प्रफुल्लजीला खूप छान वाटलं आमचे कामं। प्रफुल्लजी आमच्यासोबत जुळले, भारतीयमध्ये जुळले। दिनेशजी म्हणे त्यांना पद देऊ आपण। आम्ही मग त्यांच्या असं भेटत गेलो त्यांनी एवढं छान काम केलं भारतीयमध्ये असताना की नरेश भाऊ अपन दिल्ली तक के काम करेंगे ये वहाँ, अरे खूप काही बोलले ते। आणि आमच्यासोबत दिल्लीला का नाही आले, मोर्चामध्ये जयपूरला का नाही आले आणि भारतीयचे कुठे बी काम राहिलं तर त्यांना पक्क यायचं। दिनेशजी त्यांना फोन टाकायचे, दिनेशजीच्या ज्यादा संपर्कमध्ये होते आणि दिनेशजीने त्यांना नागपूर दाखवलं होते। तर त्यांनी एवढं मोठं काम केलं होतं की जो तो प्रफुल्लजी चावले आणि त्यांचे स्वप्न खूप मोठे होते, भारतीयसाठी बी बहुत मोठे स्वप्न होते। लेकिन काय विधीचे विधान म्हणतात, जे सर्वांना आवडते तो देवाला आवडते, तर म्हणून त्यांना देव आज्ञा झाली आणि आमच्या समाजाला खूप मोठी हानी पोहोचली आणि भारतीयाला तर पोहोचली। आम्हाला पण पर्सनली आकलन की आमचे मित्र खूप चांगले मित्र बनवून मिळते आणि जेव्हा मी नागपूरला हे आम्हाला भेटल्याशिवाय जाय नाही। तर आता आम्हाला बी आणि त्यांच्या परिवाराला जो दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वरकडे मी प्रार्थना करतो की त्यांच्या परिवाराला, सर्व समाजाला आणि सर्व लोकांना देव त्यांना इच्छा प्रकट करेल। धन्यवाद नरेशजी, आपण आपल्या संवेदना त्यांच्याप्रती व्यक्त केल्या। त्यानंतर भारतीय स्वर्णकार समाजाचे केंद्रीय पदाधिकारी धनराजजी उज्जैनकर यांचासुद्धा त्यांच्यासोबत अनेक दिवस संबंध आला। त्यांच्यासोबत सुद्धा त्यांचे खूप प्रेमाचे नाते होते। मी धनराजजींना विनंती करतो की आपण सुद्धा त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी। ओंकारेश्वरजी गुरव तसेच उपस्थित सर्व नागरिक समाज बांधव श्रीमान प्रफुल्लजी चावले यांचे 2 शब्द व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो। आपण मग त्यांना ऐकून घेऊया।
प्रफुल्लजी चावरे ज्यावेळेला आमच्याशी संपर्कात आले त्यावेळेला त्यांनी आम्हाला खूप काही असे आम्हीच दाखवले, असे काही कार्य करण्याचे म्हणजे मोठे मोठे कार्य करण्याचे स्वप्न दाखवले आणि ते दाखवून त्यांनी प्रयत्नसुद्धा केला. प्रयत्न करता करता त्यांनी चंद्रपूरमध्ये नरहरी भवन बांधण्याचा सुद्धा प्रयत्न केला. तेही जागा वगैरे त्यांनी आटोक्यात घेतली आणि प्रयत्न केला. परंतु आमच्याबरोबर उज्जैनलाही होते, आमच्याबरोबर ते जयपूरलाही होते, दिल्लीलाही होते. खूप त्यांचा आमच्याशी प्रेमसंबंध चांगल्या प्रकारचा होता. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या आयुष्यात जेही काही कार्य घडवले ते अनमोलाचे होते, त्याची काही किंमत नव्हती. असो, आज त्यांना देवाने हिरावून दिलं आमच्यापासून, आमच्या समाजापासून, जे त्यांना ईश्वराने आपल्या चरणी जागा दिली. त्यामुळे ईश्वर त्यांना आपल्या चरणाशी जागा द्यावी आणि परत त्यांना आयुष्यात भविष्यात त्यांच्या रूपाने कोणी ना कोणी एखाद्या व्यक्ती तयार करून ईश्वराने पाठवावा आणि जे उर्वरित कार्य जे बाकी आहे ते त्यांच्या हातून करून घ्यावे अशी माझी त्या श्रद्धांजलीच्या निमित्त श्रीमान प्रफुल्लजी चावरे यांना प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद धनराजजी. खरंच आपण जे विचार व्यक्त केले ते दिल्ली, जयपूर किंवा अन्य ठिकाणी कुठल्याही ठिकाणी समाजाचं जिथे जिथे कार्यक्रम राहायचा तिथे तिथे ते उपस्थित राहत होते आणि भरभरून अशी त्या कार्यक्रमासाठी मदतसुद्धा करत होते. आपण म्हटलं की त्यांनी नरहरी महाराजांच्या मंदिराची निर्मिती करण्याची तिथे पावलं उचलली आणि ते जरी इथून आपल्याला सोडून गेले तरी आपण सर्व समाज बांधव त्यांचे जे स्वप्न होते ते पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि आजच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले ओंकारेश्वरजी गुरव यांच्यासुद्धा त्यांच्यासोबत अनेक दिवसापासून आपुलकीचे नाते निर्माण झालेले होते. त्यांच्या जाण्याने त्यांच्या मनातसुद्धा खूप मोठी पोकळी निर्माण झाली. मी श्रीमान ओंकारेश्वरजी गुरव यांना विनंती करतो की आपण स्वर्गीय श्री प्रफुल्लजी चावरे यांना आपली श्रद्धांजली अर्पण करावी. श्री प्रफुल्लजी चावरे यांचं पहिल्यांदा दवाखान्यात कुठेतरी भरती केलेलं आहे एवढं माहिती त्याचं बरोबर नाही. त्या पिरियडमध्ये मी बाहेर गेलो होतो. 4-5 दिवसांनी आल्यावर कळलं की प्रफुल्लजी चावरे दवाखान्यात त्यांनी आटोकाट प्रयत्न केला पण ते शेवटी वाचू शकले नाही. काळानं एक समाजाचा हिराचं दुःख त्यावेळेस झालं. प्रफुल्लजी चावरेचा संबंध अतिशय अनेक वर्षापासून आल्यानंतर त्यांनी चंद्रपूरमध्ये भारतीय स्वर्णकार समाजाचं एक आपली ब्रँच असावी म्हणून त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रम वरवधू परिचय मेळावा त्यानंतर ते सामील गोवा घेणार होते. तो वरवधू परिचय मेळावा घेतला. दरबारी पुण्यतिथी करायचे, दरबारी जयंती आणि एका प्लॉटचं लेआउट टाकून त्या ठिकाणी सुद्धा त्या कार्यक्रमाला आम्हाला बोलावलं होतं. आणि त्या प्लॉटमध्ये नरहरी महाराजांच्या मंदिरासाठी भारतीय स्वर्णकार समाजाची चंद्रपूरची शाखा निर्माण करण्यासाठी एक मोठी जागा यू लँड ते त्यांनी त्या ठिकाणी आरक्षित करून ठेवली. त्यास एक मोठा कार्यक्रम घेतला त्या लँडवर चंद्रपूर नगरीच्या थोडंसं बाहेर, चंद्रपूर लागूनच होतं. आणि त्या कार्यक्रमात अनेक लोक आले होते. त्यावेळेस आम्ही सर्व गेलो होतो गाड्या घेऊन. तर इतका मोठा कार्यक्रम आणि या माणसाच्या मनामध्ये सामाजिक जी तळमळ आहे आपला स्वर्णकार समाज समोर आला पाहिजे. नरहरी महाराजांचं नाव पुढं आलं पाहिजे. स्वर्णकार आपल्या देशामध्ये जागला पाहिजे, जिवंत राहिला पाहिजे आणि झोपलेल्या समाजाला जागृत कसं करायचं याचं संपूर्ण तंत्रमंत्र प्रफुल्लजी चावरे यांनी निर्माण केलं. चंद्रपूर जिल्हा पूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रातसुद्धा ते
हितकारणीच्या सभेमध्ये, हितकारणीच्या कार्यकारिणीमध्ये ते होते माझ्यासोबत. हितकारणीमध्ये मी पण आहे, ते पण होते माझ्यासोबत. आणि त्या ठिकाणी कार्यक्रम जेव्हा झाला, त्या कार्यक्रमातही गेले होते, तिथं त्यांचा सत्कार झाला. तर त्यांचं जे कामाची जी पद्धत होती चंद्रपूरमध्ये, ती 24 तास अहोरात्र दिल्लीच्या वाऱ्या, मुंबईच्या वाऱ्या, त्याच्यानंतर सामाजिक चळवळ, कोणत्याही, आणि संघटन कौशल्य जोरदार होतं. नेहमी लोकांना ते जोडत राहायचे. आणि भारतीय स्वर्णकार समाजाचे ते राष्ट्रीय युवा समितीचे राष्ट्रीय महामंत्री होते, महासचिव होते. आणि भारतीय स्वर्णकार समाजाचं नाव त्यांनी चंद्रपूर जिल्हा, विदर्भ, नागपूर आणि महाराष्ट्रामध्ये पुढं नेण्याचं काम त्यांनी केलं. सर्वेश गुरव युवाचे अध्यक्ष आहे, हे महासचिव आहे. तर त्या ठिकाणी यांनी जे कामाची पद्धत, वर्षात 2-3 कार्यक्रम ते चंद्रपूरमध्ये घ्यायचे. नागपूरला प्रत्येक कार्यक्रमात ते इथे यायचे. आणि सोनारांचा जिथं कुठं कार्यक्रम असाल तिथं ते नक्की गेल्याशिवाय राहायचे नाही. असा एक चांगला सामाजिक तळमळीचा कार्यकर्ता. इतक्या लवकर काही असं वाटलं नव्हतं. त्यांना भरपूर काही समोरचं 25 वर्षाचं प्लॅनिंग त्यांनी दाखवलं होतं. असं असं करायचं आहे, या 2 वर्षात 5 वर्ष. पण दर 15 दिवसांनी 2 फोन, महिन्याभरात 2-3 फोन माझ्याशी घरी व्हायचे. तर असा एक तळमळीचा सामाजिक हिरा आपल्यातून निघून गेला. आणि त्या निमित्तानं असा सामाजिक कार्यकर्ता पाहायला नाही आणि समोर निर्माण झाला पाहिजे. योगी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पुन्हा जन्म घ्यावा आणि सोनार समाजामध्येच जन्माला यावं आणि पुढील सामाजिक काम करावं. आणि आपल्या कामाचा आदर्श अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना त्यातून आदर्श निर्माण करावा, शिकवणुकीचा. असं त्या ठिकाणी त्यांना खरा काही श्रद्धांजली जर द्यायची असेल, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपण समोरच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी काम करायची पद्धत त्यांनी पूर्ण लाईनाभाट तयार करून ठेवली आहे. कसं काम करायचं, काय करायचं, म्हणजे असं स्मित हास्य असतं, चेहरा नरम बोलणे, सर्वांची कोणाची चूकही झाली असेल तर त्याला न रागवता कसं त्याला आपलंसं करून घ्यायचं, याची हातोटी म्हणजे प्रफुल्लित चावरे होते. तर मी माझ्या परिवारातर्फे, माझ्या परिवारातर्फे, भारतीय स्वर्णकार समाज राष्ट्रीय कार्यकारिणीतर्फे, त्याचप्रमाणे हितकारणी सभेतर्फे, विश्व हिंदू परिषदेतर्फे त्यांना मी श्रद्धांजली वाहतो. आणि ईश्वर त्यांच्या आत्म्यास स्वर्गामध्ये चांगली जागा द्यावं हीच प्रार्थना ईश्वरचरणी करतो. धन्यवाद. नक्कीच त्यांनी केलेले कार्य खूप महान आहे. हे कधी न विसरण्यायोग्य त्यांचे कार्य आहे. संत शिरोमणी नरहरी महाराज त्यांना नक्कीच आपल्या चरणी योग्य जागा देईल आणि लवकरच ते या धर्तीवर परत एकदा सोनार समाजात जन्म घेतील अशी अपेक्षा करूया. आणि यानंतर आपण सर्व मिळून त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करूया.